पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर फरार। खासगी कॅबमधून मनोरमा खेडकर पळून गेल्याची माहिती। पोलिसांकडून तपासात सहकार्य न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। नवरात्रीनंतर राज ठाकरे कोकण दौऱ्यावर। वैभव खेडेकरांच्या हकालपट्टीनंतर राज ठाकरे कोकणामध्ये मनसेचा नवा चेहरा देणार। महाराष्ट्राचे नवे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा शपथविधी संपन्न। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदेंची सोहळ्यासाठी उपस्थिती, तर अजित पवार राज्यपालांच्या शपथविधी सोहळ्यासाठी अनुपस्थित। राहुल धोत्रे हत्याकांड प्रकरणामध्ये नाशिक भाजपचा माजी नगरसेवक उद्धव निमसेला अटक। 22 ऑगस्टला धोत्रेवर घातक हल्ला, 29 ऑगस्टला मृत्यू। फरार निमसे स्वतःहून पोलिसात हजर झाला अशी माहिती। बीड जिल्ह्यामध्ये आष्टी आणि शिरूर तालुक्यात ढगफुटी। तालुक्यातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट। आष्टी आणि पाथर्डी तालुक्यातील 40 जणांना एअरलिफ्ट करण्याचे निर्देश। कडा शहरात 17 नागरिकांची सुखरूप सुटका। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात करंजीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस। पोलीस आणि महसूल प्रशासनाची रेस्क्यू टीम गावात दाखल। गावामध्ये सर्वत्र पाणीच पाणी। हुंडाई मोटर्स इंडिया फाउंडेशन महाराष्ट्राला सीएसआर म्हणून 59 कोटी रुपये देणार। वृक्षारोपण, वाहतूक, सामाजिक कल्याण योजना यासाठी सहकार्य। उन्सुकीम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। बुलडाणा जिल्ह्यातील मोताळ्याचे तहसीलदार हेमंत पाटील एसीबीच्या जाळ्यात। 2 लाखांची लाच घेताना अकोला एसीबीने रंगेहात पकडलं। हेमंत पाटील यांनी शेतकऱ्याकडे वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये करण्यासाठी 4 लाख रुपयांची मागणी केली होती।